आमच्या घरात फक्त मी, माझी आई आणि वडील राहत होतो. वडिलांना त्यांच्या नोकरीमुळे महिन्यात सुमारे 20 दिवस बाहेर राहावे लागत असे. माझ्या आणि आईच्या वयात फक्त 18 वर्षांचा फरक होती. एके दिवशी आमच्या रोजच्या नोकराणीने 15 दिवसांची रजा घेतली. आईने विचार केला की नवीन नोकर बोलावण्याऐवजी त्या स्वतः घरातील सर्व कामे सांभाळतील. पहिल्या दिवशी संध्याकाळी आईने झाडू काढला. त्यांनी आपल्या साडीचे आंचल व्यवस्थित बांधून ठेवले होते. झाडू लागून झाल्यावर त्यांनी फरशीवर ओला कपडा फिरवायला सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी आपली साडी आणि पेटीकोट हळुवारपणे वर खेचून घेतला, जेणेकरून त्यांच्या पायाचा थोडासा भाग दिसू लागला. आईला या स्थितीत पाहून माझ्या मनात काही विचित्र विचार येऊ लागले. तरीही मी काही केले नाही. आता तर आई रोज असेच कपडे व्यवस्थित करून झाडू पोछा करायला लागली होती. एके दिवशी जेव्हा आई पुन्हा तसेच काम करत होती तेव्हा माझ्यापासून राहवले नाही. मी म्हणालो, आई तुम्ही अशा कपड्यांमध्ये हे काम करू नका. आईने माझ्याकडे पाहिले आणि बोलली, काय झाले बेटा? आई मला बरे वाटत नाही. आईने विचारले, का? तुला काय त्रास होत आहे? मी धैर्य जमा करून म्हणालो, आई तुम्हाला अशा रीतीने पाहून मला काहीतरी विचित्र वाटते. मनात काही वेगळे विचार येतात. आई हळुवारपणे हसली आणि बोलली, कसे विचित्र? तुला काय जाणवत आहे? मी म्हणालो, बस मनात काही उलटे सुलटे विचार येतात. तेव्हा आई उभी राहिली आणि बोलली, अच्छा तर तुला ते पाहायचे आहे. पाहायचे असेल तर सांग, मी घेऊन येते. मी आश्चर्याने आईकडे पाहिले आणि म्हणालो, आई खरं सांगत आहात? आईने स्मित करून म्हटले, हो का नाही. जेव्हा तू लहान होता तेव्हा मी नेहमी असेच करत असे. मग आई माझ्याजवळ सोफ्यावर बसली आणि बोलली, ये माझ्या गोदीत डोके ठेव. मी आईच्या गोदीत डोके टेकवले आणि झोपून गेलो. आईने हळूहळू विचारले, बरे वाटते ना? मी फक्त डोके हलवून होकार दिला. आईने प्रेमाने म्हटले, तू जितके मन असेल तितके राहा. मलाही बरे वाटते. कित्येक वर्षांनंतर कोणी माझ्या इतके जवळ आले आहे. मग आईने पाठ सोफ्याला टेकवली आणि डोळे मिटून घेतले. थोड्या वेळाने मी विचारले, आई तुम्हाला बरे वाटते ना? आईने माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हटले, अरे किती बरे वाटते. मग आई उभी राहिली, माझा हात धरला आणि बोलली, चल आपल्या खोलीत जाऊया. आम्ही खोलीत पोहोचलो. आई बिछाण्यावर झोपून गेली आणि बोलली, ये माझ्याजवळ ये. मी आईजवळ गेलो आणि म्हणालो, आई आम्ही कधी अशा रीतीने बोलत होतो? असं तर मी फक्त चित्रपटांमध्ये पाहिलं आहे. आईने मला आपल्याजवळ झोपण्याचा इशारा केला. मी त्यांच्या बाजूला झोपून गेलो. मग त्यांनी माझ्याकडे पलंग घेतला आणि मला आपल्याकडे खेचत बोलली, बेटा आता बरे वाटते ना? मी आईकडे पाहत म्हणालो, तुम्ही असं का विचारता? माझ्यासाठी तर हे आयुष्यातील पहिलं असं क्षण आहे. मला तर विश्वासच बसत नाही की इतकं बरे असू शकते. आईने माझ्या गालावर हात ठेवत म्हटले, अनेक वर्षांनंतर आज मला सुकून मिळाला आहे. तू जे म्हटलंस त्यामुळे मला खूप आनंद झाला. जणू कोणी मला झऱ्याच्या पाण्यात न्हाऊ घातलं आणि ताजेतवाने केलं. तू माझ्याबरोबर नेहमी असा राहशील. मी म्हणालो, तुमच्या आनंदासाठी मी सर्व काही करीन. आईने मला वारंवार मिठी मारली आणि बोलली, माझा बेटा किती चांगला आहे. आता आम्ही नेहमी असेच राहू. मग मी आईला म्हणालो, जर तुम्हाला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारू? आई बोलली, विचार माझ्या लाडक्या. मी विचारले, आई वडील तुमच्याबरोबर राहत नाहीत का? तुम्ही दोघांची बोलणी होत नाही का? आईने एक दीर्घ श्वास घेऊन बोलली, गेल्या कित्येक वर्षांपासून आमची बोलणी खूप कमी झाली आहे. 4-5 महिन्यांतून कधीतरी भेटतो आणि जेव्हा भेटतो तेव्हा ते लवकर झोपून जातात. मी आईच्या गोदीत चेहरा लपवून घेतला आणि शांत झालो. आईने म्हटले, काय तू असा शांत बसला आहेस? मी म्हणालो, नाही. मी खरंच जाणून घ्यायचं होतं की त्यांना बरे वाटतं का? आई माझ्यासमोर आली आणि माझ्या गालावर हलका थापड मारत बोलली, तू तर आत्ताच पाहिलंस ना? मग आईने म्हटले, चल पुन्हा कधीतरी करू. आत्ता खूप काम पडलं आहे. मला उठावं लागेल. जेवणही तयार करावं लागेल. असं म्हणून आई उठून गेली. तेव्हा मी विचारले, आई तुम्ही आज पुन्हा याल का? आई बोलली, हो रे माझ्या बाळा, आजच आणि मोठ्या मजेत. मग आई हॉलमध्ये गेली. कपडे व्यवस्थित केले आणि जेवण बनवायला तयारी सुरू केली. मीही मागे मागे गेलो आणि आपली कमीज घातली. जेव्हा आईने जेवण तयार केलं तेव्हा आम्ही दोघांनी मिळून खाल्लं. खाल्ल्यानंतर आईने सर्व काही स्वच्छ केलं. मग मी म्हणालो, आई तुम्ही म्हटलं होतं ना की बोलू. आईने माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हटले, हो रे बेटा, चल खोलीत. आम्ही दोघे खोलीत गेलो. आई हसत हसत बोलली, खूप समजूतदार झाला आहेस माझा बेटा. मी उत्तर दिलं, मी आधीच म्हटलं होतं, आता तुम्ही पाहिलं ना? मग आई माझ्याजवळ आली आणि बोलली, थोडं थांब.
ती थोडं दूर जाऊन उभी राहिली आणि बोलली, "मी तुला आधीच सांगितलं होतं की तू माझ्याजवळ येऊ नकोस." मी डोके हलवून सहमती दर्शवली. आता मी आईकडे पाहत होतो. "मी तुला काय सांगितलं होतं बेटा? माझ्या सांगण्याशिवाय जवळ येऊ नकोस." मी तिथेच उभा राहिलो. मग आईने माझ्याकडे पाठ फिरवली आणि बोलली, "ऐक, पुन्हा सांगते, माझ्या सांगण्याशिवाय जवळ येऊ नकोस." असं म्हणून आई शांत झाली. मी शांतपणे आईकडे पाहत राहिलो. थोड्या वेळाच्या शांततेनंतर आईने आपल्या हाताने इशारा केला आणि बोलली, "आता ये माझ्याजवळ." मी आईजवळ चालत गेलो. मग आई हळूहळू ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर जाऊन उभी राहिली. मी आईला म्हणालो, "आई, आपले हात बगलेत करा." आई बोलली, "का, काय त्रास आहे?" मी आश्चर्याने पाहू लागलो. मग मी आईला आपल्याकडे फिरवले. तेव्हा आईने माझा हात पकडला आणि बिछाण्याजवळ नेले. मी आईला म्हणालो, "आई, आता सरळ उभा राहा. आणि हो, आता डोळे उघडून माझ्याकडे पहा." आईने डोळे उघडून दिले. मग आईने आपले हात कमरेवर ठेवले आणि प्रेमभरी नजरेने मला पाहिले. मी थोडा वेळ तिला पाहत राहिलो. मग आई लाजत बोलली, "तुझ्या वडिलांनीही मला कधीच अशा रीतीने पाहिलं नाही. पण तू आता पाहिलंस ना?" मग आई बोलली, "आता झोप." थोड्या वेळाने आईने म्हटले, "अरे, तू मला किती जोरात पकडलं होतंस." मी लगेच आईकडे माफी मागितली. आईने प्रेमाने म्हटले, "काही हरकत नाही, राग येतो तेव्हा असं होतं." मी हो म्हटलं. मग आई बोलली, "आता मी थकली आहे, मला झोपू दे." मी आईला विचारले, "आई, मी आज तुमच्याजवळ झोपू शकतो का? वडील आले तर मग असा संयोग मिळणार नाही." आई हसून बोलली, "अरे, यात विचारण्याची काय गोष्ट आहे? इथेच झोप, मलाही मजा येईल. आणि जेव्हा वडील येतील तेव्हा जर तुला हवं असेल तर आम्ही काही बहाणा करून दुसऱ्या जागी जाऊ. मी सर्व पाहून घेईन." मी पुन्हा विचारले, "तर मी असाच झोपू?" आई मुस्कुराली आणि बोलली, "तू तर खूप शैतान आहेस. माझ्या गोदीत झोपल्याने खूप चांगली झोप येईल." मी पुन्हा विचारले, "खरं?" आईने मला जवळ खेचून म्हटले, "हो, कधीतरी तुझे वडीलही असं इच्छितात तेव्हा त्यांनाही तेच सांगते." मग आई मला प्रेमाने सहलावू लागली. थोड्या वेळात मला झोप आली. घड्याळ पाहिलं तर 2 तास गेले होते. मी लगेच आईकडे पाहिले. आई अजूनही जागी होती आणि मला खूप प्रेमाने पाहत होती. आईने विचारले, "झोप आली?" मी म्हणालो, "नाही, पण तुम्ही अजून जागे आहात?" आईने माझ्या गालावर हात फिरवत म्हटले, "मला झोप आली नाही. बस तुला पाहत होतो." मग आई बोलली, "चल, पुन्हा थापटी देऊन झुलवू." मी हसून म्हणालो, "ठीक आहे, इकडे पहा." मग आई माझ्याजवळ बसली, मुस्कुराली आणि बोलली, "आता खुश आहेस?" मी आईच्या गोदीत डोके ठेवून म्हणालो, "खुश आहे." इतका खुश की सांगता येत नाही. आईने माझ्या केसांत बोटं फिरवत म्हटले, "आज मलाही खूप आनंद मिळाला." मी विचारले, "पण तुम्ही वडिलांबरोबर नाराज तर नाही ना?" आईने मला लाड करत म्हटले, "कधीतरी असं होतं. तेव्हा हे लवकर ठीक होईल." आईने मजाकीत राग दाखवत बोलली, "अरे, तुला हर वेळी इतकी घाई का असते?" मी आग्रह केला, "नाही, उद्या नाही, आजच. बस 10 मिनिटं जास्त थांबा." "ठीक आहे." आईने काही उत्तर दिलं नाही. तिने हळुवारपणे माझे डोके आपल्या गोदीतून हटवले आणि माझ्याजवळ झोपून डोळे बंद केले. 10 मिनिटांनंतर मी आईला हलवले आणि म्हणालो, "आई." 10 म्हणाम केले आणि बोलली, "चल, जसे तू इच्छित होतास तसे झाले. पण तू खूप हट्टी झाला आहेस आणि आता तुला याची सवयही लागली आहे." मग आई बोलली, "मी आता असाच झोपून राहीन. तू जाऊ शकतोस." तिने दिवा बंद केला आणि डोळे मिटून घेतले. तेव्हा मी विचारले, "आई, वडिलांबरोबर फसवणूक करत आहात असं वाटत नाही का?" आई बोलली, "बेटा, जे झालं ते झालं. आता त्याबद्दल विचार करून काय फायदा? हो, मला वडिलांबरोबर धोका करत आहात असं वाटतं. पण मी कोणत्याही दुसऱ्याबरोबर काही केलं नाही. बस प्रिय बेट्या वाटत नाही. आता झोप, मीही झोपेन." मी म्हणालो, "आई, मला एक इच्छा आहे पण कशी पूर्ण करावी हे समजत नाही. सांगू?" आई बोलली, "हो, सांग." मी म्हणालो, "मला एकदा खरी आई खऱ्या अनुभवासह पाहायची आहे." आई बोलली, "हे थोडं कठीण आहे पण अशक्य नाही. जेव्हा वडील येतील तेव्हा आम्ही प्रयत्न करू. खरं तर वडिलांना दारू प्यायला आवडते. मी त्यांना थोडी जास्त पाजेन. मग जेव्हा आम्ही बोलू तेव्हा तू पाहून घे. त्यांना काही कल्पना येणार नाही. आम्ही हलकी रोशनी ठेवू जेणेकरून तुला स्पष्ट दिसेल." मी म्हणालो, "काय जबरदस्त योजना केली आहे." आई बोलली, "पण जेव्हा वडिलांबरोबर बोलणी असेल तेव्हा तू नकार तर देणार नाहीस ना?" मी उत्तर दिलं, "अरे, जेव्हा ते असतील तेव्हा माझं काम लवकर कसं होईल?" आई बोलली, "काळजी करू नकोस. जसे जसे बोलणी संपेल मी तुझ्याजवळ येईन. आता चिंता सोड, मी सर्व सांभाळून घेईन." मग आम्ही झोपून गेलो. पुढचे 2-3 दिवस असेच गेले. वडील येण्यापर्यंत मी आणि आई दिवसात 3 वेळा बाहेर फिरायला जात होतो. 7 दिवसांनी वडील प्रवासातून परत आले, पण 3 दिवसांनी पुन्हा निघून गेले.
त्याच दिवशी आईची एक मैत्रीण घरी आली. मला त्यांच्या गोष्टींमध्ये रस नव्हता म्हणून मी आपल्या खोलीत गेलो. पण त्यांच्या गोष्टी माझ्या कानापर्यंत पोहोचत होत्या. आईच्या मैत्रिणीचे नाव शालिनी होते. तिने म्हटले, "काय हाल आहे सुनीता? सर्व कसं चाललं आहे? आज तू खूप खुश दिसत आहेस. काय गोष्ट आहे?" आई बोलली, "हो, खरंच मी सुटली आहे. पण तू उदास का दिसत आहेस?" शालिनी बोलली, "मी प्रयत्न केला, पण काही होऊ शकलं नाही." आई बोलली, "शालिनी, मला अजूनही ते सन्मान मिळत नाही." शालिनीने विचारले, "अरे खरंच?" आई बोलली, "हो यार, ते 1-2 वेटर म्हणतात पण मग 2-3 मिनिटांत कामावर निघून जातात. मला खूप राग येतो. मन जळतं आणि चिडून जातं. मी वारंवार प्रेमाने समजावते. विचारते की पुढच्या वेळी कदाचित थांबतील आणि माझं मन शांत होईल पण काही फायदा होत नाही." शालिनीने विचारले, "पण सुनीता, तुला काही उपाय तर मिळाला असेल?" कोणत्याही मैत्रिणीच्या ओळखीशी बोललीस? आई बोलली, "पहा शालिनी, फोन तर तुझ्या घरीच आहे. तू आपल्या रोहनला का सांगत नाहीस? चांगला आणि तरुण मुलगा आहे. तुझी मदत करून देईल." शालिनी चक्रावली आणि बोलली, "अरे तू काय बोलत आहेस? वाटतंय की तुला स्वतःला काही अनुभव आहे." आई बोलली, "अरे हो, मी स्वतःच्या अनुभवातून सांगते. मला आठवतं, 6-7 दिवसांपूर्वी मी बेटाला काही काम शिकवले होतं. आधी तो गोंधळत होता, पण मग मान्य झाला. सुरुवातीला मलाही थोडं वाईट वाटलं. पण मी विचार केला की आपला रस्ता आपणच तयार करावा लागतो. मग मी त्याच्याकडून काम करून घेतलं. तो खूप प्रेमाने बोलतो. मला पूर्ण सन्मान देतो. आता तर 7 दिवसांपासून आम्ही दिवसात किमान 4 वेळा भेटतो." आई पुढे बोलली, "शालिनी, तू रोहनशी बोल." मग पुढचे 5-10 मिनिटे आईने खूप मजेदार गोष्टी केल्या. मी खोलीतून बाहेर झांकू लागलो. आई बोलत होती पण शालिनी थोडी बेचैन दिसत होती. तेव्हा शालिनी बोलली, "तू काय सांगत आहेस सुनीता? माझ्यापासून हे होणार नाही." मग तिने हळुवारपणे म्हटले, "पण सुनीता, जर मी तुझ्याकडे काही मागितलं तर मानशील?" आई बोलली, "हो हो, सांग काय हवं?" शालिनी हिचकिचत बोलली, "कसं सांगू? तू आपला बेटा मला देऊ शकतेस का? तो माझा बेटा तर नाही. मला आपली समस्या सोडवायची आहे ना." आई विचारात पडली आणि बोलली, "रोहनची मी बेटाला विचारते. तो नकार देणार नाही. त्यालाही सवय लागली आहे." शालिनी बोलली, "अरे विचारताच माझं हृदय जोरात धडकत आहे. आत्ता विचारून घेऊ." आई बोलली, "अरे तो आत्ता घरीच आहे." शालिनी चक्रावली, "खरंच? आत्ता?" तेव्हा आईने मला हाक मारली, "बेटा, माझ्यासाठी एक काम करशील?" मी लगेच बाहेर आलो. मला हसू आलं आणि मी म्हणालो, "काय गोष्ट आहे आई?" आईने आधी माझी ओळख करून दिली. "बेटा, ही माझी मैत्रीण शालिनी आहे. तुला ती मावशी वाटेल. तिचं एक काम आहे. तू माझ्यासाठी करशील." हे ऐकून मला जोरात हसू आलं आणि मी म्हणालो, "आई, तुमचं काम झालं समजा. मी तयार आहे. मी तुमच्या सर्व गोष्टी आधीच ऐकून घेतल्या आहेत." हे ऐकून शालिनीला विचारले, "आता सांग, कधी आणि कुठे?" शालिनी मावशीने हळुवारपणे म्हटले, "आजही ठीक आहे." आई बोलली, "आत्ता नाही. या गोष्टींमधून मला झोप येत आहे. पण आज संध्याकाळी त्याला तुझ्याजवळ पाठवून देईन." शालिनी मावशीने चिंता व्यक्त केली, "आज घरी सर्वजण असतील. उद्या दुपारी पाठवून दे." तेव्हा सर्वजण ऑफिसमध्ये असतील आणि रोहनही 5 दिवसांसाठी कुठेतरी जाणार आहे. आईने होकार दिला. मग शालिनी मावशी अजूनही जायला तयार नव्हती. शेवटी आई बोलली, "शालिनी, आता चल तरी. उद्या बेटा तुझ्याजवळ येईल." मग मावशी गेली. त्यांच्या गेल्याबरोबर भेटल्यानंतर, "मला तर विसरून जाणार नाहीस ना?" मी आईजवळ गेलो आणि बोललो, तुम्हाला विसरणं कसं शक्य आहे? तुम्ही माझ्या सर्वात प्रिय आहात. आईने विचारले, "चहा पिणार?" मी हो म्हटलं, तर आई चहा बनवायला गेली. चहा घेऊन आली. चहा पिताना पिताना मी विचारले, "आई, शालिनी मावशी तुमच्यापेक्षा मोठ्या आहेत ना? त्यांचे केस पांढरे होत आहेत." आई बोलली, "जास्त नाही, बस 1.5 वर्ष मोठ्या असतील." मी म्हणालो, "उद्या त्यांच्याबरोबर भेटायला गेलो तर ते वय जास्त जाणवेल." आई बोलली, "वय जास्त असेल तर काय? त्यांनी स्वतःला आहेस तर जा आणि पाहून घे. जर आवडलं नाही तर दुसऱ्यांदा जाऊ नकोस." आम्ही बोलत होतो तेव्हा आईचा फोन वाजला. आईने फोन उचलला आणि बोलली, "बोल शालिनी." शालिनी मावशीने थोडं थांबून बोलली, "बेटा आत्ता येऊ शकतो का?" आई बोलली, "थांब." मी आत्ता विचारले, "अरे शालिनी मावशी विचारत आहे की आत्ता जायचं का?" आत्ता तर आम्ही बोललो होतो. पण तिने पुन्हा विचारलं. मी मुस्कुरून म्हणालो, "मला काही त्रास नाही. पण काका आणि रोहन?" तिने म्हटले, "काका अचानक प्रवासाला गेले आहेत आणि रोहनला सांगितलं की तो आज मित्राच्या घरी राहील. आज त्यांचं येणं कठीण आहे." मी म्हणालो, "ठीक आहे आई, तिला सांग. मी 20 मिनिटात पोहोचेन." आईने फोन कानाला लावून म्हटले, "त्याला काही त्रास नाही. मी आत्ता पाठवते. तो 20 मिनिटांत पोहोचेल."
तू तयार राह आणि हो शुभेच्छा. मी जलद गतीने चहा पूर्ण केला. ताजेतवाने झालो, कपडे बदलले आणि निघून गेलो. मी मावशीच्या घरी 15 मिनिटात पोहोचलो. बाईक पार करताना पाहिलं की मावशी बाल्कनीत उभी होती. लिफ्टने वर गेलो. मावशीने दरवाजा आधीच उघडून ठेवला होता. ती हॉलमधील सोफ्यावर बसली होती. तिने ढिली कापसाची कुर्ती आणि मावशीजवळ होता. ती काही खास दिसत नव्हती. मी मावशीजवळ गेलो. मावशी बोलली, "अरे दरवाजा तर बंद कर." मी दरवाजा बंद केला आणि म्हणालो, "बोल, तयार आहेस ना?" मावशी लाजत इतक्यासाठीच तर बोलावलं आहे. मग तिने माझा हात पकडला आणि जवळ खेचून घेतला. नजरा हटवत बोलली, "तर तू आणि सुनीता खरंच." मी हसत म्हटलो, "तुम्हाला सर्व दाखवताना आईला गरज भासली म्हणून मला बोलावलं आणि तुमच्या गेल्याबरोबर पुन्हा बोलावलं." मावशी बोलली, "तर आता आम्ही." मी म्हणालो, "मी तुमच्या सर्व गोष्टी ऐकत होतो. आता उशीर करू नका. मला परतही जायचं आहे." मग 30 मिनिटांनंतर शालिनी मावशी बोलली, "आजसाठी खूप खूप धन्यवाद बेटा. पुन्हा येशील ना? जर आला नाहीस तर लक्षात ठेव, मी येईन." मी म्हणालो, "मावशी, मला आता जायचं आहे. आई वाट पाहत असेल." मावशी मुस्कुराली आणि बोलली, "ठीक आहे, पण उद्या नक्की ये. नाहीतर मी तुला आठवण करून देईन." मी तयार होऊन घरी निघून गेलो. आईने दरवाजा उघडला आणि विचारले, "बेटा काय झालं?" "तिचं काम झालं." मी मुस्कुरून म्हणालो, "हो आई." आईने डोळे मोठे करून म्हटले, "अरे हे काय विचित्र शब्द बोलत आहेस." मी हसत म्हणलं, "मावशीने शिकवलं ते मला चांगले वाटले." आई बोलली, "तू खूप भाग्यवान आहेस. पण एक गोष्ट ऐक, माझं मानावं लागेल." मी म्हणालो, "हो आई, मी तुमची प्रत्येक गोष्ट मानीन." आईने मला प्रेमाने मिठी मारली. या रीतीने आमच्या जीवनात एक नवी समज आणि जवळीक आली होती. आईची एकटेपणा दूर झाला आणि आम्ही दोघांनी एकमेकांच्या गरजा समजून आनंदाने जगायला शिकलो. आम्ही हे रहस्य नेहमी जपून ठेवलं आणि जेव्हा वडील घरी होते, तेव्हा सावधानी बाळगली. या अनुभवातून मला असं वाटलं की आयुष्यात प्रत्येकाला प्रेम आणि समजूतदारपणाची गरज असते आणि कधी-कधी अनपेक्षित मार्गांनीही सुकून मिळू शकतो. पण त्याबरोबर सावधानी आणि परस्पर संमती आवश्यक आहे.